हास्य. आपल्याला वाटतं ही एक साधी भावना आहे, नाही का? पण खरं तर हे एक मोठं जैविक रहस्य आहे. एक इतकं गुंतागुंतीचं वर्तन जे आपल्या म्हणजे मानवी अनुभवाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. पण हे गूढ उकळायचं असेल ना, तर आपल्याला आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासात खोलवर शिरावं लागेल. तर मग मूळ प्रश्न तोच राहतो, आपल्याला हसू येतं तरी का? आता बघा, प्रश्न किती साधा वाटतोय, पण याचं उत्तर ते जीवशास्त्र, न्यूरोसायन्स आणि मानसशास्त्र या सगळ्यांच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर पसरलेलं आहे. चला तर मग ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो माहितीये? की हास्य म्हणजे फक्त एखादी प्रतिक्रिया नाहीये. नाही, ते एक खूप अत्याधुनिक जैविक सिग्नल आहे. आपल्या शरीरातली जी रसायनं आहेत ना, त्यांना कंट्रोल करणारी एक सिस्टीम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सामाजिक जीवनाचा तो एक पाया आहे, एक आधारस्तंभ. ठीक आहे. तर या संपूर्ण विश्लेषणात आपण 5 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत. सुरुवात करूया युनिव्हर्सल लाफ कोडपासून. मग बघूया उत्क्रांतीचा प्राचीन आराखडा. त्यानंतर मेंदूचे 2 मार्ग समजून घेऊ. मग सौम्य उल्लंघन सिद्धांत म्हणजे काय ते तपासू. आणि शेवटी औषध आणि कला म्हणून हास्याचं काय महत्त्व आहे ते पाहू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या विभागापासून. युनिव्हर्सल लाफ कोड, शब्दांपलीकडचा एक संकेत. इथे आपण हेच बघणार आहोत की हास्य हे भाषेच्याही आधीपासून अस्तित्वात असलेलं एक वैश्विक संवादाचं माध्यम कसं आहे. आणि गंमत बघा, हसण्याची जी जैविक क्रिया आहे ना, ती जगभरात अगदी सारखी आहे. म्हणजे फिजिओलॉजिकली आपण सगळे सारखंच हसतो, पण त्यावर सामाजिक आणि सांस्कृतिक नियमांचा प्रचंड प्रभाव असतो. म्हणजे कुठे हसायचं, कधी हसायचं, किती मोठ्यानं हसायचं, हे सगळं आपली संस्कृती ठरवते. आता आपण एका टाईम मशीनमध्ये बसून थेट भूतकाळात जाणार आहोत. किती मागे? तब्बल 1.6 कोटी वर्षे मागे. चला पाहूया या हास्याची मुळं आपल्या पूर्वजांमध्ये नेमकी किती खोलवर रुजलेली आहेत. तर हा जो हास्याचा प्रवास आहे तो सुरू झाला प्ले पॅन्टिंगपासून. म्हणजे काय तर खेळताना धाप लागल्यासारखा जो आवाज येतो ना, तिथून पुढे जाऊन मानवी समूहांना एकत्र जोडण्यासाठी हे हसणं एक खूप महत्त्वाचं साधन बनलं. आणि आज तर ते आपल्या संस्कृतीचा आणि विनोदाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. तर मग हे प्ले पेंटिंग नक्की आहे तरी काय? नीट समजून घ्या. हा आपल्या हास्याचा मूळ स्रोत आहे. आपले जे पूर्वज होते म्हणजे ग्रेट एप्स, ते खेळताना एकमेकांना एक सिग्नल द्यायचे की अरे ही फक्त गंमत आहे, यात धोका नाही. आणि हाच संकेत पुढे जाऊन आपल्या मानवी हास्यामध्ये विकसित झाला. ओके, उत्क्रांतीचा प्रवास आपण पाहिला. आता आपण थेट आपल्या मेंदूत डोकावणार आहोत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक हसू सारखं नसतं. आपल्या मेंदूत हसू निर्माण करणारे 2 पूर्णपणे वेगवेगळे न्यूरल मार्ग आहेत. तर आपल्या हसण्याचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिलं म्हणजे सहज हास्य, जे आपल्याला अगदी मनापासून येतं. हे मेंदूच्या एका जुन्या भावनिक भागातून कंट्रोल होतं, ज्याला मिड लाईन सिस्टम म्हणतात. आणि दुसरं आहे ऐच्छिक हास्य, म्हणजे जे आपण समाजात वावरताना मुद्दाम करतो. हे मेंदूच्या एका नवीन, जास्त विकसित भागातून येतं, ज्याचं नाव आहे लॅटरल मोटर कॉर्टेक्स. हाच भाग आपल्या बोलण्यावरही नियंत्रण ठेवतो. आणि म्हणूनच या दोन्ही हास्यांचे आवाज आणि त्यांचे अर्थ दोन्ही पूर्णपणे वेगळे असतात. आता बघा, जेव्हा आपण कोणाचा तरी हसण्याचा आवाज ऐकतो तेव्हा आपल्या मेंदूत काही खास भाग ॲक्टिवेट होतात. दोन्ही बाजूंचे ऑडिटरी कॉर्टेक्सेस त्या आवाजाचं विश्लेषण करतात. पण खरा इंटरेस्टिंग भाग आहे अँटिरियर मीडियल प्री फ्रंटल कॉर्टेक्स किंवा शॉर्टमध्ये AMPFC. याचं काम खूपच गुंतागुंतीचं आहे. हे ठरवतं की समोरच्याचं हसू खरं आहे की खोटं, त्याचा सामाजिक संदर्भ काय आहे. म्हणजे समजा एखाद्या गंभीर मीटिंगमध्ये कोणी हसलं आणि एखाद्या कॉमेडी शोमध्ये कोणी हसलं, या दोन्ही हसण्यांमधला फरक ओळखण्याचं महत्त्वाचं काम हा भाग करतो. आणि हे तर खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. जेव्हा आपण खरं हसतो आणि जेव्हा आपण खोटं हसतो, तेव्हा आपलं स्वरयंत्र म्हणजे व्होकल ट्रॅक्ट स्वतःची रचना अक्षरशः बदलतो. खरं हसताना आपले मसल्स जास्त रिलॅक्स्ड असतात, त्यामुळे आवाज एकदम नैसर्गिक, थोडा हाय पिच येतो. याउलट खोटं हसताना मसल्स ताणलेले असतात, त्यामुळे आवाज जास्त कंट्रोल केलेला, बोलण्यासारखा वाटतो. आणि आपला मेंदू हा जो सूक्ष्म फरक आहे ना, तो ओळखायला अगदी तयार असतो. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण पाहिलं की हसू कसं निर्माण होतं, म्हणजे त्याची बायोलॉजिकल प्रोसेस काय आहे. पण आता वळूया सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे, हसू का निर्माण होतं? आपल्याला एखादी गोष्ट विनोदी का वाटते? यामागे एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. तर मग विनोदाचं काही सूत्र आहे का? एखादा फॉर्म्युला? अशी कोणती गोष्ट आहे जी कशालाही मजेशीर बनवते? याचं उत्तर दडलंय सौम्य उल्लंघन सिद्धांतामध्ये, म्हणजेच बिनाइन वायलेशन थिअरी. हा सिद्धांत काय सांगतो की विनोद तेव्हाच तयार होतो जेव्हा 2 गोष्टी एकाच वेळी घडतात. एक म्हणजे उल्लंघन,
म्हणजेच एखादी गोष्ट जी आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते, जी नियमांना धक्का देते, आणि त्याचवेळी ती गोष्ट सौम्य आहे, म्हणजे निरुपद्रवी किंवा सुरक्षित आहे ही जाणीव. हे सगळं 3 सोप्या टप्प्यांमध्ये घडतं. बघा, पहिला टप्पा एक उल्लंघन होतं, म्हणजे जगाने जसं असायला पाहिजे त्या कल्पनेला एक धक्का बसतो. दुसरा टप्पा, आपल्याला लगेच कळतं की ही परिस्थिती सौम्य आहे, म्हणजे हा धक्का धोकादायक नाही. आणि तिसरा टप्पा, या दोन्ही गोष्टी, उल्लंघन आणि सौम्यता, एकाच वेळी जाणवल्यामुळे हास्य निर्माण होतं. थोडक्यात काय, तर धोक्याची अपेक्षा आणि सुरक्षित असल्याची जाणीव यामधल्या तणावातूनच विनोद जन्माला येतो. चला, आता हे सगळं विज्ञान झालं, पण आता याला आपल्या रोजच्या जीवनाशी जोडून बघूया. हास्य हे फक्त एक जैविक किंवा मानसशास्त्रीय क्रिया नाहीये, ते एक औषध आहे आणि एक कलासुद्धा आहे. पाहूया कसं ते. हे खरं आहे. हास्य हे अक्षरशः एक औषध आहे. आपल्या शरीराचं स्वतःचं औषध आलंय. कसं? तर जेव्हा आपण मनापासून हसतो तेव्हा आपला मेंदू एंडॉर्फिन नावाचं एक न्यूरोकेमिकल तयार करतो. हे आपल्या शरीराचं नैसर्गिक पेनकिलर आहेत, अगदी मॉर्फिनसारखं काम करतात. इतकंच नाही, हसण्यामुळे आपला रक्तप्रवाह सुधारतो, रक्तदाब कमी होतो आणि वेदना सहन करण्याची शक्ती वाढते. कमाल आहे नाही का? आणि इथे मला प्रसिद्ध मराठी लेखक व.पु. काळे यांचं एक वाक्य आठवतं. पुरतं नाही तर पुरेपूर करा. निसर्गाने आपल्याला हे जे हास्याचं जैविक साधन दिले ना, त्याचा वापर आपल्या कलाकारांनी फक्त पुरता नाही केला, तर पुरेपूर केला आहे. आपण आपल्या मराठी संस्कृतीतच बघा ना, भारूड असेल, तमाशा असेल किंवा अगदी पु ल देशपांडे आणि आचार्य अत्रे यांचं साहित्य, या सगळ्यात तुम्हाला याच सौम्य उल्लंघन सिद्धांताचा वापर दिसेल. सामाजिक रूढींवर, नियमांवर टीका केली जाते, म्हणजे उल्लंघन केलं जातं, पण ते इतक्या खेळकरपणे, इतक्या विनोदी पद्धतीने की ते सौम्य वाटतं, आणि त्यामुळे लोकांना राग नाही तर हसू येतं. ठीक आहे, तर आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. चला, आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक थोडक्यात आढावा घेऊया. या हास्याच्या कोडचा सारांश पाहूया. तर मुख्य मुद्दे काय आहेत? पहिलं, हास्य हे खूप जुनं उत्क्रांतीतून आलेलं सामाजिक साधन आहे जे आपल्याला एकमेकांशी जोडतं. दुसरं, ते आपल्या मेंदूतल्या 2 वेगवेगळ्या मार्गाने काम करतं. तिसरं, विनोद हा नियमांच्या सौम्य उल्लंघनामुळे तयार होतो. आणि चौथं, त्याचे आपल्या शारीरिक आरोग्यावर थेट आणि मोजता येणारे सकारात्मक परिणाम होतात. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. हास्य हे तब्बल 1.6 कोटी वर्ष जुनं सामाजिक साधन आहे. लाखो वर्षांपासून ते आपल्याला एकमेकांशी जोडत आलं आहे. पण आजच्या या डिजिटल भिंतींच्या जगात, जिथे आपण अनेकदा स्क्रीनच्या मागे असतो, तिथे आपण ही प्राचीन भाषा बोलण्यात अजूनही तितकेच अस्खलित आहोत का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.